अरे डीचा कॉल. बोल ना डी. उद्या तू मला भेटायला येतोस. वर्ष निघून गेलाय, नवीन वर्ष चालू आहे आता. नाही रे बाबा, मला उद्या जमणार नाही, माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. अरे तुझी मीटिंग माझ्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे का तुला? असं किती लांब गेलाय रे तू? अरे बाबा खूप लांब आहे. ठीक आहे, तुला लोकेशन पाठवतो, तूच बघून घे. 350 किलोमीटर आहे फक्त. ते मला काही सांगू नको, उद्या तू येतोयस. नाही 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 जमणार. चल. मला वाटत येईल म्हणून. येतं रे ते, मला माहिती आहे माझा मित्र कसा आहे. हा. अरे तुमची एवढी चांगली मैत्री होती, पण आता सोबत का दिसत नाही तुम्ही? घराची परिस्थिती. माझं जमलं म्हणून मी बिझनेस टाकून घेतला, पण त्याला त्याचं घरचं पूर्ण सांभाळायचं होतं, म्हणून त्याने IT कंपनीत जॉईन झाला, म्हणून तो लांब झाला. नाहीतर नातं जपायला आणि नातं टिकवायला आहे ना, कोणी त्याच्याकडून शिकावं. खूप भारी मित्र आहे, येईल तो. तो सकाळपासून आम्हाला इथं आणून बसवलास, तो येईल का पण? हो रे, आणि आलं पण. येणार रे, 100% येणार. बघतो मी त्याला खूप चांगल्या प्रकारे ओळख, आणि तो पण. काहीही असलं सगळं सोडून येणार जेव्हा मला गरज आहे. हे बोललो होतं ना येईल म्हणून. अरे बाबा तू बोलवणार आणि मी नाही येणार. चल. चलो भाई. चल बस गाडी. बसा तुम्ही पण. बोल बाबा, आजचा पूर्ण दिवस तुझ्यासाठी. कुठं जायचंय, काय करायचंय, सगळं तुझ्या मनावर. नको रे भावा, आज तू एकच दिवस आहे आणि मला वेळ कुठं वाया नाही घालायचा. जिथून आपलं आयुष्य निघून गेलंय ना, तिथं चल आपल्या कट्ट्यावर. काय यार, हे आठवतं का तुला? हो, इकडे पडलो होतो आपण. त्या तिथं भाई ते दिवस आता आठवतोय ना तुला? माईची कटकट करून टाकली होती आईला जाऊ. या पोरी बघ ना भाई. मस्त आहे ना? हा? भाई तुला हे आठवतं का? आँखों के छलकते पानी